चला, बाजारातला भाजीपाला खूपच असतो, पण कसं आहे ना, रोज रोज तेच तेच खाऊन खूप कंटाळा येतो. तेच तेच रोज मेथीची भाजी, पोकळ्याची भाजी, गिलके, वांगे, बटाटे, रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो. तर मग बघा, अशी मस्तपैकी बनवूया झणझणीत पाटवड्यांची भाजी. तर ते कशी बनवायची ती तुम्हाला मी इथं मस्तपैकी सोप्या पद्धतीने आणि पटकन होते आणि खायला पण खूप छान लागते. आणि ज्यांना बी नाही आवडणार ना, त्यांना तुम्ही ही भाजी पहिले द्या, म्हणजे ते खूप आवडीने खातील. अशी चमचमीत झणझणीत अशी पाटोळींची भाजी इथं मस्तपैकी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर बघा, त्याआधी आहे ना आपल्याला काय करायचं, मी तर हे बघा अशा पाटोळ्या पाडून घेतलेला आहे. आधीच पाटोळ्या पाडून घेतलेल्या आहे मी तर आपल्याला आहे ना आधी काय करायचं आहे बरं का, एकच वाटी पीठ, एक बाऊल घ्यायचं आहे आणि फक्त एक छोटीशी वाटी आपल्याला इथं पीठ घ्यायचं आहे. बघा, एवढं पीठ घ्यायचे. तुमच्या घरात लोक किती आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. तर मी एवढं पीठ घेतलेलं आहे. आमच्या घरात 4च लोक खाणार आहेत त्यासाठी. तर भरपूर पाटोळ्या बनून जातात. तर आपल्याला इथं मीठ टाकायचं आहे, थोडंसं हिंग टाकायचं आहे, त्यानंतर आहे ना अद्रक लसूणची पेस्ट, धना पावडर, हळद आणि चटणी. तर आहे ना असं आपल्याला सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे हे पहिले. आणि पीठ तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं बारीक पीठ आहे, आपलं घरचं दळलेलं आहे. तुम्ही बाजारातून आणलेलं तरीसुद्धा चालतं. तर त्याला आहे ना मस्त पाणी जास्त लागत नाही बरं का, एवढंच पाणी टाकायचं आणि मस्तपैकी असं भिजून घ्यायचं. त्याला अशा प्रकारे मस्त भिजून घ्यायचं. हे बघा, तर आता आपल्याला ना काय करायचं आहे, हे पीठ भिजून झाल्यावर आहे ना 5 मिनटं याला साईडला ठेवायचं आणि थोडंसं पाणी लागेल ना तर लावून घ्यायचं आणि मस्तपैकी गोळा तयार करून आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. तुम्ही लगेच जरी लाटला ना तरीसुद्धा चालतं, पण मी थोडंसं आहे ना साईडला ठेवलं याला. हे बघा, अशा प्रकारे छान मस्त आपल्या इथं गोळा तयार झालेला आहे. आता मी 5 मिनटासाठी ठेवते. आता मी इथं आहे ना 5 मिनटं आपले झालेले. आता मी इथं पोळपाट घेतलेले आणि हा एकच गोळा आहे, तेवढा एक गोळाचं एकच आपल्याला लाटायचे आणि मस्त असं गोल करून घ्यायचे. बघा, हे बघा, अशा प्रकारे मस्तपैकी असा गोळा करून घ्यायचा आहे छान मस्त. आणि याला लाटायला पण वेळ लागत नाही बरं का, मस्तपैकी लाटलं जातं छान आणि पटकन लाटलं जातं. आता आपल्याला तुम्ही पीठ पण घेऊ शकता, पण मी तेल टाकलेलं आहे. तेलाने पण लाटू शकता किंवा पिठाने पण लाटू शकता. तर पिठाने पण छानच लाटलं जातं. तर मी इथं आहे ना तेल टाकून मग अशा प्रकारे लाटून घेतलेलं आहे. आणि मस्त लाटायला पण काही वेळ जात नाही किंवा तडे पडत नाही, तुडे पडत नाही, काहीच नाही. आणि मी घरची डाळ शेव पाण्यासाठी दळून आणलं होतं ना, ते पीठ उरलेलं होतं. तर चला म्हटलं, नाहीतर मग बाजारातून आणलं ना तरीसुद्धा त्याचं पण छान येतं. तर बघा, अशा प्रकारे ना आपल्याला हे मस्तपैकी असं पोळपाट भरून लाटून घ्यायचं आहे. बारीकच लाटायचं आहे बरं का, जास्त जाडसं नाही राहू द्यायचं, कारण की आपल्या पाटवड्या ना मध्ये मग थोड्या कच्च्या राहून जातील आणि खायचा स्वाद बिघडून जाईल. त्यासाठी ना मस्तपैकी असं बारीकच करून घ्यायचं आहे. बघा, मी आता मस्त बारीक करून घेतलेलं आहे. उलट पलट करून लाटलं ना तरीसुद्धा चालेल. हे बघा, छान मस्त असं बारीक लाटून झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्या ना चिऱ्या पाडून घ्यायच्या. छोट्या मोठ्या तुमच्या हिशोबाने तुम्ही पाडू शकता, पण मला तर छोट्याच आवडतात. तर बघा, अशा प्रकारे ना पूर्ण पोळपाट भरून मी तो लाटून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला इथं आहे ना मस्तपैकी छोट्या छोट्या चिऱ्या पाडून घ्यायच्या आहे. तर चला, हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदाईज किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जाव, ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आजसुद्धा उशिराच व्हिडिओला मी सुरुवात केलेली आहे, कारण की खूप म्हणजे कामं पण असतात घरात आणि व्हिडिओ शूट करावा लागतो. त्यानंतर मग एडिटिंग करावी लागते. आणि तुम्हाला माहिती आहे माझा आता व्हिडिओ अपलोड करायचा टाईम पण बदलून गेलेला आहे. संध्याकाळीच मी व्हिडिओ अपलोड करत असते, कारण की मला तेव्हाच वेळ भेटतो. दुपारी राशा झोपलेली असते तेव्हा मी एडिटिंग करून घेते आणि मग एडिटिंग करता करता मला मग वेळच होऊन जातो. त्यासाठी असं हे काही खायचं काम नाही किंवा सोपं काम नाही आहे. एडिटिंग करायला खूपच वेळ लागून जातो, त्यानंतर वॉइस द्यायला वेळच लागतो. त्यासाठी मी उशिराच व्हिडिओ अपलोड करत असते. तर हे बघा, मस्तपैकी अशा मी छोट्या छोट्या मस्तपैकी पाटवड्या करून घेतलेल्या आहे इथं.
आणि ज्या काही ताई पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी मागचे पण व्हिडिओ बघा, खूप छान छान व्हिडिओ आहेत. आणि लाईक करा, कमेंट करा. नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. तर चला, अशा मस्तपैकी छोट्या छोट्या बघा मी पाटवड्या इथं पाडून घेतलेल्या आहे. आणि या छोट्या छोट्या पाटवड्या आहे ना, खूप छान लागतात खायला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता. हे बघा, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत सुद्धा छान लागतात. त्यानंतर राईससोबत पण छान लागतात. तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. पण आपल्याला आता या पाटोड्यासाठी भाजी तर बनवावीच लागेल ना. तर मग बघा, तुम्हाला इथं भाजी बनवून दाखवणार आहे मी आता. असं आपल्याला छोटे छोटे 2 कांदे घ्यायचे. आणि इथं आहे ना 4 जणांची भाजी करते मी, त्यासाठी मी 2 कांदे घेतलेले. तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. आणि अर्धा टमाटा मी इथं कापलेला आहे. आता आपल्याला गॅस पेटवून इथं तवा ठेवायचा आहे. मस्तपैकी तेल टाकायचं आहे आणि थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं तर मस्तपैकी इथं ना तडतडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कांदे, टमाटे आणि मी जी अद्रक लसूणची पेस्ट बनवली ती पण आपल्याला इथं टाकून घ्यायची. आणि मस्तपैकी असं आहे ना परतून घ्यायचं आहे. बघा, पूर्णपणे लालसर होईना तोपर्यंत आपल्याला हे परतवायचं आहे. कच्चा अजिबात राहू द्यायचं नाही, कारण कच्च्या कांद्याने काय भाजीचा स्वाद उडून जातो त्यासाठी. तर मस्त आपली इथं लालसर होऊन गेलेले. आता आपल्याला इथे ना 2 तिखटवाल्या मिरच्या पण टाकून घ्यायच्या आहे. थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची. अद्रक पण टाकायचं आहे, पण माझ्याकडे अद्रक नाही, संपून गेलेले. त्यासाठी आता जेवढं आहे अवेलेबल तेवढं मी इथं सर्व काही टाकून घेतलेलं आहे. पण याच्याने सुद्धा भाजी खूप छान लागते. तर बघा, आपल्याला आहे ना हे आता मस्तपैकी आपलं भाजलं गेलेलं आहे. आपण आहे ना एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता गॅस बंद करून द्यायचा आहे. हे गार होईल तेव्हाच मी आता वाटण करणार. हे बघा, मस्तपैकी आता आहे ना हे गार झालेले. मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे सर्व काही आपल्याला भाजलेलं टाकून घ्यायचे साहित्य. त्यानंतर आपल्याला इथं ना धना पावडर, चटणी, थोडा मसाला, जिरं तर आपण भाजूनच घेतलेले. तर हे सर्व काही इथं मस्तपैकी टाकून घ्यायचे आणि याचं आपल्याला मस्तपैकी बारीक वाटण करून घ्यायचे. त्यानंतर बघा, आता मी इथे ना कढई ठेवलेली. कढईमध्ये आहे ना तेल टाकून घेतलेले. तुमच्या हिशोबाने टाका तुम्ही. तर आम्ही तर सध्या तेल थोडं कमीच वापरते, कारण आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतं. तेल चांगलं तापून झालेलं आहे. आता आपल्याला मसाला इथं सोडून द्यायचा आहे आणि मस्तपैकी असा मिक्स करून घ्यायचा आहे. बघा, मसाला किती छान झालेला आहे आपला. तर तो मसाला आहे ना मस्तपैकी असा मिक्स. अशी भाजी करायची ना तर नाही जे खाते ना ते सुद्धा खायला पाहिजे. इतकी मस्त छान भाजी आपली इथं होणार आहे. तर बघा, मस्तपैकी इथं मी आता सर्व काही मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला आहे ना मिक्सरचं भांडं धुवून पाणी इथं टाकून घ्यायचं आहे, कारण की आपला एवढा मसाला वाया जातो त्यासाठी. तर ते पाणी मी आधी इथं टाकून घेतलेलं. त्यानंतर आपल्याला इथं आता साधं पाणी टाकून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढी भाजी करायची ना, जेवढे मसाले घेतले ना तेवढेच पाणी आपल्याला इथं ॲड करून घ्यायचे. बघा, मी आता 1 ग्लास आणि अजून थोडंसं पाणी इथं मी घातलेलं आहे. हे बघा, तर आपल्याला हे ना मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला भाजीमध्ये आता थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचं आहे. बघा, चवीनुसार मीठ मी इथं टाकून घेतलेले. तर आपल्याला भाजी छान मस्तपैकी असं आता मिक्स करून घ्यायची. हे बघा, मस्तपैकी रस्सा आपला आता इथं तयार झालेला. आता वरून पण थोडी आपल्याला इथं कोथिंबीर घालायची. भाजी आपली छान उकळायला लागली. तुम्ही बघू शकता तोंडाला किती पाणी सुटतंय भाजी बघून. तर बघा, मस्तपैकी आता आपल्याला इथं या पाटवड्या सोडून द्यायच्या आहे. भाजी उकळायला लागली का तेव्हाच आपल्याला या पाटवड्या सोडायच्या आहे, कारण की ना नाहीतर मग त्या गार भाजीमध्ये जर तुम्ही सोडल्या तर त्या विरघळून जाते. तर अशा भाजी उकळल्यावरच आपल्याला पाटवड्या सोडायच्या आहेत. बघा, आता मी इथं ना सर्व काही पाटवड्या इथं टाकून देणार आहे. एकच नंबर भाजी आपली इथं झालेली. आता मी पाटवड्या सर्व टाकल्या इथं. आता आपल्याला ना गॅसची फ्लेम थोडी कम करून द्यायची, म्हणजे आपल्या पाटवड्या छान मस्त शिजून जातील त्यासाठी, आणि खायला पण छान चविष्ट बनते. बघा, तरीसुद्धा थोडं तेल टाकलं तरीसुद्धा किती तरण सुटलेलं आहे भाजीला. आणि भाजी आपली आता इथं एकच नंबर झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता मी ना 5-10 मिनटासाठी ताट झाकून देणार आहे भाजीवर. छान मस्त आपल्या पाटवड्या पण इथं शिजून गेलेल्या आहे. आता मी इथं थोडा वेळ ताट झाकून घेते आणि गॅसची फ्लेम पुन्हा थोडी कम करते.
तर चला आता भाजी बघून तर जोराची भूक लागलेली, तर चला म्हटलं आता यांना जेवायला वाढू, आधी यांना देते जेवायला, नंतर आम्ही बसू. तर बघा भाजी खूप छान झालेली आहे, एकच नंबर. तर ज्या काही ताईंना भाजी आवडली असेल त्यांनी लाईक कमेंट करा आणि भाजी नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही, खायला खूप एकच नंबर. आणि मी आजसुद्धा ज्वारीच्याच भाकरी असा टम्म फुगलेल्या मस्तपैकी ज्वारीच्या भाकरी टाकून घेतलेला आहे. तुम्हाला दाखवते मी शेवटची भाकर. आता निंबू मस्त असं पिळून घ्यायचं आणि मस्त सर्व करायचं. तर चला, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, लाईक कमेंट नक्की करा. आज पुरता एवढाच व्हिडिओ, भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. हे बघा अशा टम्म फुगलेल्या भाकरी आज पण मी बनवलेल्या आहे भाकरीच. तर चला सर्वांना बाय बाय.